हाय, हॅलो, नमस्कार. कसे आहात सगळेजण? मजेत ना? मजेत असायला पाहिजे. मी प्रतीक्षा तुमच्या छोट्याशा मिनी ब्लॉगमध्ये खूप खूप स्वागत करते. तर आज होती एकादशी. तर एकादशी म्हटलं की आज माझाही उपवास असतो. काल होतं सोमवार आणि आज एकादशी. मग 2-2 दिवस उपवास आले की आपल्याला खिचडी हा प्रकार नकोच वाटतो. मग म्हटलं काय करावं, काय करावं? तर थोडीशी खिचडी भिजलेली होती. मग म्हटलं चला त्याच्यातच जास्त बटाटा टाकून आपण ते हलवून घ्यावं. त्यासाठी मी इथे तयारी वगैरे करून घेतली. बटाटा वगैरे कापून घेतलं होतं आणि कढईमध्ये तूप वगैरे टाकून खिचडी थोडीशी हलवून घेणार होती. तर सकाळी खिचडी भिजायला घातली होती साबुदाणा. मग भाऊंना पंढरपूरला जायचं होतं. त्यांच्यासाठी डबा वगैरे दिला होता आणि त्यातलीच मी थोडीशी शिल्लक ठेवली होती, जी की मी इथे करून घेणार आहे. तर इथे छान असं लालसर बटाटा वगैरे परतून घेतलं, की आपण त्याच्यामध्येच मग नंतर साबुदाणा टाकून घेणार आहोत आणि शेंगदाणे आणि मिरची मी एकत्रच बारीक करून घेतली होती. त्याचं थोडंसं कूटही मी खिचडीमध्ये टाकून घेणार आहे. मीठ वगैरे टाकून छान असं हलवून घेणार आहे. खिचडी लहान असताना आपल्याला खूप आवडते, परंतु जसं मोठं होतं तसं खिचडी हा प्रकारच नको वाटतो. कारण उपवास वगैरे धरतो आणि मग खिचडी खायचा कंटाळा येतो. तर इथे विश्वजित वगैरे शाळेतनं आलेला होता. त्याची शाळा 12 वाजता वगैरे सुटते आणि मग तो घरी आल्यानंतर त्याचं चाललं होतं, की उद्या त्याची एक्झाम चालू होणार आहे, तेच तो सांगत होता. आणि मग नंतर तोही फ्रेश झाला आणि मीही इथं खिचडी वगैरे करून देवाला वगैरे नैवेद्य दाखवून खिचडी आम्ही दोघांनी खाऊन घेतली. तर तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला ते नक्की कमेंट करून सांगा आणि असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.